मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनकाईगड बघितला. या व्हिडिओमध्ये आपण टंकाईगड बघणार आहोत. गडावरती एकटाच गेलो होतो. 6:30 वाजले होते संध्याकाळचे. वरती थोडा अंधार झाला. त्याच्यानंतर धुक्यामध्ये रस्ताच सापडत नव्हता. दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. चारी बाजूनं काहीच दिसत नव्हतं आणि जोराचा पाऊस चालू होता. नमस्कार, ट्रॅव्हलर विनोद धुळे V90 या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण लेण्या वगैरे बघितल्या. यो पहिला प्रवेशद्वार टंकाईगडाकडे जात असताना हा बघा कसा दिसतोय. हा समोरचा टंकाईगड. आपण अनकाईगड उतरल्यानंतर टंकाईगडावर संध्याकाळचा गेलो होतो. त्याच्यावर संध्याकाळचे 6:30 वाजले होते. अधूनमधून जोराचा पाऊस यायचा आणि धुकं एकदम वाढलं होतं. वरती गेल्यावर तर एकदमच धुकं झालं. हे बघू शकता समोरच्या डोंगरावर वातावरण कसं आहे. या टंकाईगडावर आपण जाणार आहोत. समोर दिसतोय यावर. समोरचा हा धुक्यानं व्यापलेला गड अनकाईगड हा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. हे आपण थोडंसं खाली आलेलो आहे. इकडं टंकाईच्या डोंगरावर जाण्यासाठी मार्ग आहे. हा वर जाऊन दाखवतो मी तुम्हाला. आणि आपण या साईडला वर गेलतो. ढगामध्ये व्यापलेला आहे पूर्ण डोंगर. आता धुक्याचं वातावरण एकदम छान झालेलं आहे. चला तर आपण टंकाईवर जाणार आहोत. तसा टंकाईगड चढायला जरा सोपाच आहे. या टंकाईगडावर गेल्यानंतर वरती काहीच दिसत नव्हतं आणि मी चुकलो होतो. वरती 1 ते 1.5 तास इकडे तिकडे फिरल्यानंतर मला वाट सापडली आणि डोंगराच्या मी त्या साईडला चुकून गेलो होतो. समोरचा दुसऱ्या साईडचा डोंगर दिसत होता. मला वाटलं हीच वाट आहे का. पुढे व्हिडिओमध्ये आहे ते. चला आता टंकाई किल्ल्यावर कोरलेल्या पायऱ्या आहे काही, त्यांनी जाऊ आपण वर. बऱ्याचशा ठिकाणी रस्ता पण नाही इथं. हा किल्ला ढगाने व्यापलेला असेल. संध्याकाळचा टाईम झाला असेल तर वरती कोणीही जाऊ नका. दिवस असतानाच जा. कारण की वरती धुक्यामध्ये ज्यावेळी आपण चुकतो त्यावेळी रस्ता सापडत नाही. आणि वरती गेल्यानंतर हा डोंगर रुंदीला खूप मोठा आहे. वर सर्वात जास्त सपाट भाग आहे. वरती जात असताना अधूनमधून बुरबुर थोडासा पाऊस येत होता. छानसं वातावरण आहे. इकडं काय आहे, पाणी साचवण्यासाठी. बरेच दिवसानंतर आज इथं पाऊस आला. टंकाई किल्ल्यावर चाललो आता आपण. अनकाई किल्ला इथून दिसत नाही. वरती जात असताना खाली काहीच दिसत नव्हतं. सर्व सफेद दिसायचं. ढगाने पूर्ण डोंगर हा व्यापला होता. थोडी हवा पण चालू आहे. ते आल्यावर इथून एकदम छान दिसत आहे खाली. या रोडने आलो आपण.
वरती जायचंय. थोडीशी हवा आणि एकदम थंड वातावरण झालेलं आहे. बरंच मुश्किल आहे वर. खडका खुडकावरून जायचं इथून पुढे. खाली काहीच दिसत नाही. एकदम धुकमय वातावरण झालेलं आहे. ढगांच्या दाटीमध्ये खाली सगळं सफेदच दिसत आहे. पायऱ्या लागल्या इथून पुढे. थोडंसं 1 मिनिट बसलो आणि पुढे निघालो. खाली काहीच दिसत नाही. इथून पायऱ्या आहे वर. वरती जात असताना हवेचं स्पीड जरा वाढू लागलं आणि सगळीकडे सफेद सफेदच दिसू लागलं. छान असं वातावरण आहे. वरती बघू शकतात आपण. छानसा असं किल्ला दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी पायऱ्या असल्यामुळे किल्ला वर चढायला सोपं आहे. पाऊस पण जोराचा चालू आहे. थोडं थोडं वरती एकदम धुका आहे. लांबचं काय एवढं दिसत नाही. थोडंसं वरती आल्यावर सगळं धुकं धुकं दिसतंय. खाली पण एकदम धुकं आहे. जायचं कुठं आहे हेच कळेना. कोणत्याही गडावर जात असताना त्या गडाची माहिती असणे गरजेचं आहे. थंड असं वातावरण झालेलं आहे. अधूनमधून थोडा थोडा पाऊस येत आहे. अजून वरती जायचं आहे. धुक्यामुळे समोर न दिसल्यामुळे मला वाटलं इथंच मंदिर आहे का ते. खाली पाण्याची टाकी बघू शकता. बरंच पाणी. बरंचसं चालल्यानंतर पुढे मंदिर येत नव्हतं. डोंगराच्या एकदम माथ्याशी आलोय आपण. संध्याकाळचे 6:15 वाजले. आता या डोंगरावर मी एकटाच आहे. पुढे काहीच दिसत नव्हतं. सर्व सफेद दिसायचं. हवा पण एकदम जोराची चालू झाली आणि त्याच्यात पाऊस पण येत होता. पण या धुक्यामध्ये आता पाऊस दिसत नाहीये. ही झाडी आहे का काय. समोर जात असताना कुठे जायचं हेच लक्षात येत नव्हतं. कारण की चारही बाजूला फिरून बघितल्यावर काहीच दिसत नव्हतं.
सातकिडे गागायला लागले आता इथं. वर काय मंदिर दिसत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण मागं फिरूया. आता अंधार पडत चालला होता. चला तर आपण रिटर्न जाऊया. वर काही दिसत नाही धुक्यामध्ये. आपण आलो कुठून हेच कळा ना. आता वरती आल्यानंतर आपण रस्ता चुकलो आहे. अंधार पण पडत चाललाय आता. रस्ता शोधूया कुठे. वरती काही नाही, सफेद आहे सगळं. हे बघा चारी बाजूला. समोर काही दिसत नाही. तरी येताना एक जण म्हटलं होता मला का वरती गेल्यानंतर रस्ता चुकतो आपण. धुक्यामुळं काहीच कळत नाही कुठून जायचंय. एक पाऊल वाट दिसते, हिना जाण्याचा प्रयत्न करू. पुढे संपली ती. वरती डोंगर सपाटा असल्याने कुठं जावं हेच कळत नाही. बऱ्याचशा ठिकाणी डोंगराच्या चारही बाजूला टेकडा आहे. या टेकडावर जरी गेलं तर कोणत्या साईडला जायचं हेच लक्षात येत नाही. खाली उतरल्यानंतर खालच्या साईडला काहीच दिसत नव्हतं, कारण ढगांची दाटी एकदम वाढलेली होती. कदाचित हाच रोड आहे का कोणता. वरती गाई पण आहे. वरती 7 गाया उभ्या होत्या. या रस्त्याने तर काय आलो नाही आपण. धुक्यामध्ये सगळ्या बाजूला सारखंच दिसत आहे. रस्ता चुकल्यामुळं कुठं जाऊ कळत नाही आणि अंधार पण पडला. रस्ता चुकलो होतो. बराच वेळ फिरल्यानंतर इकडे तिकडे रस्ता सापडला. धुक्यामध्ये चारी बाजू सारख्याच दिसतात. संध्याकाळच्या टायमी येऊ नका. रस्ता दिसतो पण हाच आहे का नक्की. थोडेसे ढग बाजूला झाल्यामुळे जरा बरं वाटतंय. रस्ता भेटल्यावर जो आनंद होतो, कारण की अंधार पडलाय. खाली लाईट बघू शकता, आत्ता दिसायला लागलो थोडं थोडं. चुकीचा मार्ग आहे हा. किल्ल्यावरती चढण्यासाठी इथून वाट आहे. हे मंदिर आहे किल्ल्यावरती आणि मी ह्या साईडला होतो आत्ता. आणि हा समोरचा डोंगर दिसला होता मला तिथून. रस्ता चुकला आहे पण समोर हे मंदिर दिसते. मंदिर भेटलंय. कुठे जावं काहीच कळा ना. रिटर्न फिरल्यानंतर आपल्याला समोर मंदिर भेटलंय. पिंड आहे इथे. डोंगरावरती आपल्याला अंधार झालाय. आपण रस्ता चुकलो होतो. 1 तास भरकटल्यानंतर डोंगराच्या खाली चाललोय. डोंगराच्या चारी बाजूने फिरल्यानंतर रस्ता एका ठिकाणी सापडला. अंधार पडल्यामुळं काहीच दिसत नव्हतं समोर. तर रस्ता भेटला. डोंगराच्या खाली आपण 10-15 मिनिटात जाऊ. वरती धुक्यामुळे काहीच दिसत नाही. हे सर्व अंधार दिसेल आपल्याला. टंकाईगड आणि अंधाराचा टंकाईगड. रस्ता चुकलो होतो. आता खाली चाललो आहे आपण. वरती जोराचा पाऊस चालू होता आणि हवा पण चालू होती. चला तर भेटूया पुढच्या गडावर.
वरती चारी बाजूला पळत पळत फिरत होतो तेव्हा रस्ता सापडला, पण जोराचा पाऊस चालू होता.